विज्ञान शाखेतून 12वी पूर्ण केल्यावर म्हणजेच 12वी सायन्स नंतर विद्यार्थ्यांना एका अशा महत्त्वपूर्ण निर्णयाला सामोरं जावं लागतं जो त्यांचे करिअर आणि भविष्य घडवू शकतो. विशेषतः मुलींसाठी हा नेहमीच एक अवघड निर्णय असतो, कारण आता त्यांच्या आवडी, छंद आणि क्षमतांना वाव देणाऱ्या पर्यायांमधून त्यांना त्यांच्या करिअरची निवड करायची असते. आता यामध्ये नेमके कोणकोणते पर्याय आहेत ते देखील आज आपण पाहणार आहोत. यातला पहिला पर्याय आहे वैद्यकशास्त्र. याच्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS आणि फार्मसी अशा अनेक पर्यायांचा समावेश आहे. आरोग्य विज्ञानाबद्दल चर्चा करताना वैद्यकीय करिअर हा मुलींसाठी सगळ्यात प्रतिष्ठित आणि इच्छित मार्गांपैकी एक आहे. वैद्यकीय मार्गामुळे त्यांना फक्त निश्चित उत्पन्न आणि नोकरीची स्थिरताच मिळत नाही, तर आरोग्य विज्ञानाचा सराव करण्याची आणि आरोग्य सेवेच्या क्षेत्रामध्ये सेवा करण्याची संधीही मिळते. यामध्ये अनेक पर्याय आहेत. यातला पहिला पर्याय आहे BDS म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. ही दंतवैद्य बनू इच्छिणाऱ्यांसाठी एक पदवीपूर्व पदवी आहे. विज्ञान शाखेतून 12वी पूर्ण केल्यानंतर मुलींसाठी BAMS म्हणजेच बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी आणि BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी हे देखील मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांसारख्या विशिष्ट शाखांमध्ये त्यांना चांगलं करिअर करता येऊ शकतं. फार्मसी म्हणजेच B.Pharm. ज्या मुलींना डॉक्टर बनण्याची इच्छा नसतानाही आरोग्य सेवेची आवड आहे, त्यांच्यासाठी B.Pharmacy मधील पदवी हा एक उत्तम पर्याय आहे. औषधांची निर्मिती करणं, औषधांच्या परिणामकारकतेवर संशोधन करणं आणि रुग्णांना वैद्यकीय सल्ला देणं या कामांमध्ये फार्मसीची भूमिका ही महत्त्वाची असते. दुसरा पर्याय आहे BSc नर्सिंग. नर्सिंग हा एक सर्वोत्तम व्यवसाय आहे, जो महिलांना वैयक्तिक समाधान आणि नोकरीची सुरक्षितता आणि संधी देतो. नर्सेसची जागतिक मागणी जर लक्षात घेतली तर BSc नर्सिंग ही पदवी मुलींना रुग्णालय, क्लिनिक्स, नर्सिंग होम आणि अगदी परदेशातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकते. तिसरा पर्याय आहे BArch म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर. वास्तुकला हे क्षेत्र विज्ञान आणि कला यांचं मिश्रण असण्यासोबतच सर्जनशीलतेचा एक स्रोत आहे. जागांची रचना आणि निर्मिती करण्यात रस असलेल्या मुलींसाठी हा एक अतिशय आकर्षक करिअरचा पर्याय असू शकतो. वास्तुविशारद इमारती, संरचना आणि सार्वजनिक जागांची रचना व नियोजन यामध्ये करता येऊ शकतं. मुली कंपन्यांमध्ये देखील काम करू शकतात आणि स्वतःचा व्यवसाय देखील यामार्फत सुरू करू शकतात. ज्या मुलींना रचना व मांडणीची तीव्र आवड आहे त्यांच्यासाठी हे क्षेत्र सगळ्यात उत्तम आहे. मानसशास्त्र. ज्या मुलींना मानवी वर्तन, मानसिक आरोग्य आणि समुपदेशनामध्ये विशेष रुची आहे त्यांच्यासाठी मानसशास्त्र हे देखील रोमांचक करिअर होऊ शकतं. यामध्ये क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, शालेय समुपदेशक तसेच कॉर्पोरेशन्स आणि स्वयंसेवी संस्थांमधील समुपदेशक हे संभाव्य करिअरचे पर्याय आहेत. डेटा सायन्स आणि अॅनालिटिक्स अभ्यासक्रम. बिग डेटाच्या तुलनेमध्ये डेटा सायन्स हे आता सगळ्यात फायदेशीर आणि मागणी असलेलं क्षेत्र म्हणून उदयाला येते. डेटा सायन्स आणि अॅनालिटिक्सचे अभ्यासक्रम अनेकदा पदवी किंवा प्रमाणपत्राने पूर्ण होतात. ज्या मुली गणित, सांख्यिकी किंवा संगणक शास्त्रामध्ये पारंगत आहेत त्यांना डेटा सायन्स किंवा अॅनालिटिक्सचा अभ्यास करायला आवडेल. डेटा सायन्स पदवीधरांना वित्त, आरोग्य सेवा, विपणन किंवा माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळू शकते. तुमच्या मुलीचं देखील 12वी सायन्स झालेलं असेल तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.